समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा या ठिकाणी अंतिम सामना मेगा फायनलचा सामना एका ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघ दुसऱ्या ठिकाणी विघ्नेश फायटर्स संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिला विघ्नेश फायटर्स संघाचा सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला एका ठिकाणी आपण पाहिलं प्रथम दुसऱ्या ठिकाणी आनंद ही जोडी आतापर्यंत दणाणून टाकलेल्या या खेळपट्टीला आणि ती जोडी आता मात्र फायनलच्या मुकाबल्यामध्ये येताना पाहायला मिळते पहिला गोलंदाज मारे आता माझा पहिला चेंडूवर नेविल करतोय चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये येतोय चौकार जयेशने टाकलेला चेंडू निश्चित खोलवर टप्प्यात होता त्याला ड्राईव्ह केला होता आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर नेविलने केले चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये झालंय पहिला चेंडू त्याला चौकार निश्चितच पुढच्या चेंडूवरती सुद्धा अजून एक प्रहार बॅक टू बॅक दुसरा चौकार चला बॅक टू बॅक 2 चौकार पहिला चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर नेविलने सोडला त्याचा कॉन्फिडन्स निश्चितच पुढच्या चेंडूवरती आला पुन्हा एकदा चौकार ठोकला आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका सुशांतने अडवल्या चेंडूला एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती हलकर्दीने घेऊन काढलाय चेंडूला धावा फलकावरती 10 ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका 4 धावांचा येतोय चौकार लास्ट बॉल धावा फलकावरती 14 फ्लाइंग सुरुवात या ठिकाणी झालेली आहे साई सिद्धी संघाकडनं 14 धावा फलकावरती आहे शेवटचा चेंडू बाकी आहे आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका या ठिकाणी विघ्नेश आणि सुशांतने केलंय चुकी आणि बॅकअप या ठिकाणी नेविलचं बॅकअप मिळाल्यानंतर आपण पाहतोय एक धाव काढली गेलेली आहे चेंडूवरती एका धावांशी आपण पाहिलं तर 16 धावा फलकावरती लगावल्या जातील ज्या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा फलकावरती 16 म्हणजे 3 चौकार प्रथमचे आणि त्या जोरावरती 16 धावा प्रत्येक चौकारावरती सँडी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक चौकार संतोष उर्फ सँडी यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल 16 धावा फलकावरती 15 चांगला फटका एकच धाव आणि प्रत्येक विकेटला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कोरडा चेंडूवरती मारला फटका सुरूने केलंय फिल्डिंग एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती एका धावण्याची धावफलक सरकते 2 चेंडूवरती बॅक टू बॅक एकेरी धाव येत असताना 17 धावा फलकावरती तर मात्र अभिषेक गोलंदाजी मार्कवरती आहे ज्या अभिषेकने मागच्या सामन्यामध्ये निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका आहे निश्चितच नेविलने आता चेंडूला अडवलंय
नेविल पहा चेंडू पकडण्याचा प्रयत्न नाही करत आहे. त्याच्याकडे चेंडू आला तर फक्त ना फक्त मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि एकरी धाव त्याने येताना पाहायला मिळाली. तर मात्र बॅटीची कडा लागून चेंडू हवे नेविलकडे, झेल सुटला, झेल सुटलाय. थोडा काळ चेंडू हवेत होता, भरपूर वेळ होता झेल टिपण्यासाठी, परंतु आता मात्र झेल टिपता आलेलं नाहीये. यस, कूल या ठिकाणी सुशांत दर्शवतोय, कूल झालं गेलं विसरा, आता पुढे लक्ष द्या का मॅच मध्ये काय करायचं आहे ते. नक्कीच एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावा फलकावरती 19 लगावले गेले आहेत. कोलराबाई चेंडूवरती मारला फटका हेलिकॉप्टरचा आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय अजून एक चौकार या ठिकाणी प्रथमच्या बॅटीतून. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप. चला लास्ट बॉल आहे, 23 धावा फलकावरती. कोलोटप्पा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका, साजनने चेंडू अडवलाय चेंडूला. 2 षटक संपल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-4 24 24 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. पहा पहिल्यामध्ये आल्या होत्या 15, त्यानंतर या षटकामध्ये आल्यात 9 आणि त्या कारणे आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. सलामीर जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये 47 धावा ठोकल्या होत्या या साई सिद्धी संघाने आणि आता मात्र या सामन्यामध्ये सुद्धा तीच चुणूक दाखवत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. नेविल येतो गोलंदाजी मार्कवरती, दुसरा गोलंदाज. तर मग ऑन साइडला मारला फटका, सुरूने चेंडूला अडवलाय चेंडूला आणि या ठिकाणी तो चेंडू अडल्यानंतर शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू आलाय नेविलच्या हातामध्ये. तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 रन काढली गेली आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. पहा नेविल चांगला गोलंदाज आहे, तर नक्कीच नेविलच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी मोठे फटके जबरदस्ती मारले जाणार नाही. जर खराब चेंडू नेविलच्या हातून पडला तर नक्की त्यावरती चार्ज केला जाईल. तर मात्र खोलवर टप्प्यात चेंडूवरती बांधण्याचा प्रयत्न, बॅटीची वरची कडा लागून चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार मारून गडी बाद होतोय. नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर संतोष. पहा एक फलंदाज गेलेला आहे, प्रथम म्हणजे आपलं काम करून गेलेला आहे. 4 चौकार ठोकले आणि धावसंख्या 26 वरती आणून ठेवलेले, ज्या ठिकाणी 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आता मात्र पुढे चेंडू खेळण्यासाठी संतोष त्यात पहिला फलंदाज, म्हणजे ज्या पद्धतीचा प्रथम फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये जाणला जातो आणि त्याच्यानंतर वनडाऊनचा फलंदाज संतोष, म्हणजेच बायको भडक आणि मेवणी एकदम कडक, त्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी समोर दिसते. एक गेला परंतु दुसरा आल्यानंतर त्याच्याहून तरबेज फलंदाजी मार्कवरती आलाय. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 28. नेविलने थोडासा कमबॅक केलेला आहे. नेविलने थोडासा कोलटप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका, या ठिकाणी बॅनरला या ठिकाणी फोडून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. काही पण सांग तू, काही पण माग तू, होणारी बायको घे डोक्यावर पदर, काहीच विषय नाही ग, होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारं काय तुझंच, तू फक्त बोल तुला काय पाहिजे. या 3 षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 32 धावा फलकावरती. पहिल्यामध्ये 15, त्यानंतर 9 आणि नंतर तिसऱ्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु शेवटच्या चेंडूवरती तो फटका दाखवला संतोषने आणि धावा फलकावरती 32. स्टेपची या ठिकाणी अपील केली गेली आहे आणि स्टेप पाहिला जाईल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय?
4 आहे ना या ठिकाणी पण तसंच दिसते तर इट्स अ 4 स्टेप नाहीये. षटक 3 संपलेले आहेत. धावा फलकावरती 32 आणि शेवटचं षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवरती साजन येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हा सुद्धा महत्वाचा अस्त्र आहे विघ्नेश फायटर संघाचा कारण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गेंदबाज आहे साजन. कारण भरपूर ठिकाणी पाहिले डेथ ओव्हर टाकत असताना चांगली गोलंदाजी हाताळली गेलेली आहे. फलंदाज थांबवून ठेवला गेलेला आहे आणि कमी धावा खर्च करताना पाहिलेला आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा निश्चित आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानं थोडासा उचली घेणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली पॉइंटची. डिक्लेअर झोन मध्ये पाठवला त्या चेंडूला. हलक्या रीतीने खेळून काढला आहे चेंडूला सुद्धा संतोषने. चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड तर 34 धावा फलकावरती. अजूनही 4 चेंडू बाकी असेल सांजेचे पडणारे. खोलवा टप्प्या चेंडूवरती ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव भेटेल या चेंडूवरती. आणि आता मात्र या चेंडूवरती काय घडलाय त्रिफळा उद्ध्वस्त होतोय या ठिकाणी संतोषचा. राहुल येतो नवीन फलंदाजी मार्कवरती. ज्या ठिकाणी 2 चेंडू बाकी आहेत 35 धावा फलकावरती लगावल्यात. हलक्या रीतीने घेऊन काढाय चेंडूला. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव धावसंख्येमध्ये वाढ होते. 36 धावा फलकावरती. लाज बॉल बाकी असेल. लाज बॉलवरती निषेधाच आनंद काय करेल विचार करतोय की चौकार ढकू किंवा 1 रन काढून अजून 37 वरती पोहोचू आणि 38 धावाचा टार्गेट सेट करूया. तेच केलेलं आहे. 1 धाव काढली गेलेली आहे. एका धावनेची धावसंख्या पोहोचवली जाते 37 वरती आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 38 धावांचा टार्गेट या ठिकाणी येऊन राहते टीम विघ्नेश फायटर संघाला. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल निश्चित याचा लेखाजोखा आपल्याला ऐकायला मिळेलच परंतु तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. दिला करे सुखी तू गरान मनोर लाल इसकी कॉल करत जा. पाहिजे तुला लग्न झालं तरी तू भेटाय आली मला. असती तुलाच आज मम्मी. सॉरी चुकलाय मी. राहून देस दिल्या घरी सुखी तू गरान मनोर लाल इसकी कॉल करत जा. दिल्या घरी सुखी तू गरान मनोर लाल इसकी कॉल करत जा. चला एक चांगली धावसंख्या उभारून 38 धावांचं लक्ष देऊन फिल्डिंग साठी उतरलेला संघ आपण साई सिद्धी स्पोर्ट्स संघ आणि सुशांतच्या बॅटीतून येतोय पहिलाच देखणा फटका चौकार. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमावले हो कमी काळात बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज
साई सिद्धी जर हा सामना जिंकला तर केतन यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूला जर्सी दिली जाईल. पुढचा चेंडू उलटा चेंडू या ठिकाणी आता अडवला चेंडूला आणि निर्धाव पडतो. निर्धाव चेंडू निश्चितच पहा 2 फुलटॉस चेंडू पडले होते. एक चेंडू फुलटॉस पडला त्याच्यावरती मोठा हिट केला, चौकार गोळा केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीला होता. परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता आणि त्या दिशेला गेला. चेंडू अडवलाय. संतोषनी फेकी सुद्धा केली होती परंतु त्या ठिकाणी डेंजर झोन मध्ये आपल्याला सूर्यकांत पाहायला मिळाले परंतु बाल बचे यहाँ पर और एक भी रन यहाँ पर लिया गया नहीं है. दरम्यान 2 चेंडू 4 धाव फलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं गेलं 34 धावांची गरज असेल. हो टप्पा पडण्याचा निघून जातो यष्टी रक्षक हातामध्ये. विकी आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय आणि अजून एक निर्धाव चेंडू जे सांगता होते. दरम्यान 242 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इंडियाची रनसंख्या झाली 202. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. डिक्लाच्या स्वरूपात एक धाव भेटू शकेल. लास्ट बॉल आहे. धावा फलकावरती 5. पहिल्या चेंडूवरती चौकार होता त्याच्यानंतर गोलंदाज रोहितने कमबॅक केलेला आहे. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. निश्चितच शेवटच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत ते म्हणजे 6 धावा. स्पर्धा आपण पाहतो निश्चित समर्थ बॉईज 1432 चषक 2025 या स्पर्धेमध्ये निश्चितच मोलाचा वाटा असेल, मोलाचं योगदान असेल ते म्हणजे विनोददादा पाटील, त्यानंतर हेमांगीताई पाटील, संदीपदादा कासरुंग, त्यानंतर अक्षयदादा कांबळे, अजयदादा तोरसकर, त्यानंतर समरदादा वाडवळ, गिरीशदादा सुद, ओमकार देवस्कर आणि विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री जितूदादा क्षत्रिय यांचा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. त्यानंतर आपण या स्पर्धेसाठी लाभलेले ऑफिशियल पंच म्हणजे नारंगी गावामधील सुपुत्र विवेकजी पाटील यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. त्यानंतर आपण पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह मार्फत टेलिकास्ट केली म्हणजेच DBN लाईव्हची टीम अख्खी यांचं या स्पर्धेमार्फत यांचं सुद्धा खूप खूप आभार असेल. DJ अप्पू सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे तर नक्की त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. आणि जागा मालक आदित्य राऊत यांना सुद्धा खूप खूप आभार व्यक्त केले जातील यांचे सुद्धा, कारण ही स्पर्धा पार करण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध केली त्यासाठी त्यांचा खूप खूप आभार. या सर्व मान्यवरांचं समर्थ बॉईज 1432 चषक 2025 या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. दरम्यान मॅचकडे वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 10 चेंडू आतापर्यंत संपलेला आहे. 9 फलकावरती धावा आहेत 10 चेंडूमध्ये 9. तर मात्र टप्पा पडण्याचा निघून गेला आहे. सुशांत आता मात्र थोडासा या ठिकाणी संत झालेला आहे. फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु फटके त्याच्या बॅटतून येत नाहीयेत किंवा फटके मारल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल. 9 धावा फलकावरती आहेत म्हणजे कमबॅकच झालेला आहे या ठिकाणी साई सिद्धी संघाकडनं. तर थोडासा उसळी घेणारा चेंडूला जबरदस्ती मारला होता परंतु त्या ठिकाणी रोहितने चेंडूला अडवला, फेकला. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली. 2 षटकं संपली गेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10-10 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र येणारे चेंडू 12 असतील. 12 चेंडूमध्ये 28चं इक्वेशन येऊन राहते. यश टीचे शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये 28 धावांची गरज असेल. सुशांत खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे, सुरू सुद्धा आहे. तर नक्की
या ठिकाणी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, परंतु ते करणं गरजेचं आहे. निश्चितच बॅट आणि शूज या स्पर्धेसाठी या ठिकाणी दिले गेलेलं आहे. सुजित दादा केसरी यांच्या मार्फत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार असतील. आणि नयन मांगेला आपला या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. नयन मांगेला आपण या. क्या बात आहे, चांगला फटका स्लॉट मधल्या चेंडूला पाठवून दिलेला आहे ऑन साइडला. 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती 15 लगावल्या जातात. ज्या ठिकाणी आतापर्यंत 2.2 षटकं संपलेली आहेत. संतोषवरती या ठिकाणी हल्ला केला जातोय, चार्ज केला जाते आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा संतोष सज्ज होते. खोलवर टप्प्याचा चेंडू हा सुद्धा आहे, परंतु आता मात्र त्याच मधला फटका होता, परंतु आता मात्र चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या डायरेक्ट बाहेर. गडी बाद. नवीन फलंदाज येईल मिस्टर सिद्धेश. पुन्हा एकदा संतोष टू सिद्धेश. सिद्धेश नौका फलंदाजी मार्गवरती येतोय. तर मात्र चेंडूची वाट पाहिली आणि त्या चेंडूला अखेरक्षणी ड्राईव्ह केलं आणि चौकात ढोकलाय आल्या आल्या सिद्धेशने. 2.4 षटकं संपले आहेत. धावा फलकावरती 19. आता मात्र 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर्स संघाला. 8-19 इक्वेशन आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा संतोष या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. कोलोटप्पा चेंडूवरती ऑन साइड ला फील्डिंग या ठिकाणी खूप कमाल की फील्डिंग यहाँ पर दिखाई देते हुए. वहां पर फील्डर कौन था इसके ऊपर भी नजर दी जाएगी. तो आनंद वहां पर थे, आनंद ने इस गेंद को रोक लिया है और रोकने बाद देखा तो दोनों बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पर मुकम्मल कर चुके हैं. बिलाल पाडातील केतन यांच्याकडनं निश्चितच साई सिद्धी संघ हा सामना जिंकला तर त्यांना जर्सी देण्यात येणार आहे. कोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला आहे. पुन्हा एकदा चेंडूला आनंदने अडवलाय. चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी आनंदांच्या मार्फत. 3 षटकं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर्स संघाला. राहुल चौहान लास्ट ओवर डालने के लिए 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है और वो डिफेंड करने के लिए ये गेंदबाज आए हैं. खोलो टप्पा चेंडू त्या चेंडूवरती मारला फटका आहे. चेंडूला अडलाय चेंडूला प्रथमने अडवलाय या चेंडूला आणि अडल्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावाने 23 वरती धावफलक सरकलं जाते आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज येऊन राहते. सुशांत स्ट्राइक इन वरती येतोय. ज्या मध्ये दमखम आहे, ताकद आहे आणि हा सुद्धा या धावा चेस करू शकतो. तर माझा लोअर फुटबॉल पडलेला चेंडू त्या चेंडूवरती हिट केलाय. चेंडू जातो इनटू द गॅप. 4 धावांसाठी येतोय चौकार. हा सामना होता कुठे आणि आता मात्र येऊन राहतोय कुठे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 मध्ये 16ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती 1 आली, त्याच्यानंतर चौकार आला आणि
थोडंसं या ठिकाणी टीम मीटिंग बोलावण्यावर या ठिकाणी प्रवृत्त केलं सुशांतने हा चौकार ठोकून, कारण 4 मध्ये आता मात्र 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर संघाला. निश्चित सुशांत स्ट्राईक इनवरती आहे तर नक्कीच विघ्नेश फायटर मनामध्ये विचार करेल की विघ्नेश करू शकेल. थोडासा मागे सरसावून मारला फटका, आता मध्ये चेंडू जाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटल्या चेंडूवरती, एका धावानेची धाव पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 28 28 धावांवरती. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल म्हणजे हे तिन्ही चेंडू आणि तिन्ही चेंडूंवरती 3 चौकार ठोकावे लागतील ते सिद्धेशला. मागे सरसावून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटीवरती आदळल्यानंतर थेट निघून जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल तर नक्कीच विजयाच्या वाटचालीकडे दिसतोय. सिद्धेशने जर ही मॅच जिंकवली तर 500 रुपयाचा पारितोषिक. सिद्धेश आउट झाला. ऑन साइडला मारला फटका, आनंदने हा चेंडू अडवलाय. आता मात्र सामना माझ्या उपचैत राहिलेली आहे कारण 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. निश्चित साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला या ठिकाणी केतन बिलाल पडायचे, केतन घरात यांच्याकडनं जर्सी दिल्या झाली प्रत्येक खेळाडूंना. दरम्यान हा सामना जिंकलेला आहे आणि समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच साई सिद्धी स्पोर्ट्स संघ आणि केतन घरत यांच्याकडनं जर्सी स्पॉन्सर केल्या जातील त्यांना.